मला एक सांगा, आपण लास्ट लेक्चरला असं काहीतरी पॉइंट डिस्कस केला का बघा, की ई सेल इज इक्वल्स टू ई कॅथोड मायनस काय आहे तर ई काय आहे तर एनोड, असं डिस्कस केलं का? आणि हे दोन्ही रिडक्शन पोटेन्शियल्स होते. कसले पोटेन्शियल्स होते? ठीक आहे. नॉन स्टँडर्ड कंडिशनला दरवेळी इलेक्ट्रॉन पोटेन्शियल काउंट करत बसणं थोडं हेक्टिक होतं, म्हणून आपण ई नॉट सेल कडे गेलो. तुमचा ई नॉट सेल काय होता? ई नॉट कॅथोड मायनस ई नॉट काय आहे तर एनोड. मग एकदा ई नॉट सेल मिळाला की नर्स्ट इक्वेशन वापरून ई सेल इज इक्वल्स टू ई नॉट सेल मायनस 2.303 RT अपॉन NF log to the best friend प्रोडक्ट अपॉन रिएक्टंट कॉन्सन्ट्रेशन ई सेल फाइंड केलं. मग डेल्टा जी पण मिळतो. असंच काहीतरी होतं ना? येस ऑर नो? येस ऑर नो? येस. ठीक आहे. मला ई नॉट सेल माहित होण्यासाठी ई नॉट कॅथोड पण माहित असायला पाहिजे, ई नॉट एनोड पण माहित असायला. मला काहीच माहित नाही ना, कॅथोड माहित आहे ना एनोड माहित आहे. तर त्या केसमध्ये तुम्ही रेफरन्स इलेक्ट्रोड वापरताय. काय वापरताय? रेफरन्स इलेक्ट्रोड. रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे असा इलेक्ट्रोड ज्याचं पोटेन्शियल माहित असते तुम्हाला. काय माहित असते? पोटेन्शियल. मला तर एका इलेक्ट्रोडचं पोटेन्शियल माहित आहे आणि त्याला मी सेटअपला लावलं. ठीक आहे, मला ई नॉट कॅथोड माहित होतं, नोन होतं, काहीतरी व्हॅल्यू आली त्याची 0.00 व्होल्ट होती आणि ई नॉट एनोड मला माहित नव्हतं. मग ठीक आहे, मी सेटअप लावलं आणि माझं सेल पोटेन्शियल 0.763 व्होल्ट आलं. काय आलं? मला एकाच पोटेन्शियल माहित होतं जे मी रेफरन्स इलेक्ट्रोड घेतलेलं, एकाच माहित नव्हतं ज्याचं माइंड फाइंड करायचंय. सेटअप लावल्यानंतर जे काही इसेल आलं त्यावरनं मी ई नॉट एनोड फाइंड करू शकते का? दॅट इज रेफरन्स इलेक्ट्रोड. तुम्ही रेफरन्स इलेक्ट्रोड वापर करून दुसऱ्या इलेक्ट्रोडचा सेल पोटेन्शियल काय करू शकताय तर फाइंड आउट करू. सो देर आर टू टाइप ऑफ रेफरन्स इलेक्ट्रोड. एक असतं प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड आणि एक असतं सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड. प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रोड म्हणजे हायड्रोजन, जे आपण बघणार SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रोड. त्याचे थोडे ड्रॉबॅक्स आहेत म्हणून सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड असतात, कॅलोमिल इलेक्ट्रोड वगैरे, जे की तुमच्या सिलेबसला आता कॅन्सल केले. पहिला होता, आता काय दिलेलं नाही कॅलोमिल इलेक्ट्रोड्स बद्दल. कशाबद्दल? कॅलोमिल इलेक्ट्रोड्स. कारण कॉन्सन्ट्रेशन हायड्रोजन इलेक्ट्रोडचं कॉन्सन्ट्रेशन कॉन्स्टंट राहत नाही आणि पार्शियल प्रेशर पण कॉन्स्टंट राहत नाही. आणि आपण स्टार्टिंगलाच बघितलं की सेल पोटेन्शियल जे आहे किंवा इलेक्ट्रोड पोटेन्शियल जे आहे ते टेम्परेचर आणि प्रेशरवरती डिपेंड राहत असते. मग तेच जर कॉन्स्टंट राहत नसतील तर सेल पोटेन्शियल पण कॉन्स्टंट राहणार नाही. प्रायमरी रेफरन्सला आपण सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रोड बनवतो, कॅलोमिल इलेक्ट्रोड, जो की स्टेबल असतो. काय असतो? जो की स्टेबल कॉन्स्टंट व्हॅल्यू असते त्याची. पण आता आपण शिकणार कोणता? स्टँडर्ड हायड्रोजन रेफरन्स इलेक्ट्रोड. रेफरन्स इलेक्ट्रोड कसा उपयोग येतो समजतंय का? आपल्याकडे माहित आहे की ई नॉट सेल इज इक्वल्स टू ई कॅथोड मायनस काय तर ई एनोड आहे, स्टँडर्ड पोटेन्शियल आहे. मग एकाचं पोटेन्शियल माहित आहे रेफरन्स इलेक्ट्रोडचा, सेल पोटेन्शियल आला, सेल पोटेन्शियल मायनस जो काय असेल तो मायनसच करावा लागणार आहे तुम्हाला. मग जी काही व्हॅल्यू येते ती बघायचं. मग तुमचं इथं ई नॉट एनोड किती येणार आहे? ई नॉट एनोड इथं किती येणार आहे? मायनस 0.763 व्होल्ट. काय येणार आहे? मायनस 0.763. समज में आ रहा है? इथं बघ, every oxidation needs to be accompanied by what? Reduction. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन झालं तरच लॉस ऑफ इलेक्ट्रॉन आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन. लॉस आणि गेन ऑफ इलेक्ट्रॉन झालं तरच फ्लो ऑफ इलेक्ट्रॉन. आणि त्या फ्लो ऑफ इलेक्ट्रॉनमुळेच काय जनरेट होत असते तर इलेक्ट्रिसिटी. सो दे हॅव सेड एव्हरी ऑक्सिडेशन नीड्स टू बी accompanied by reduction. So the occurrence of only oxidation or only reduction is not possible. ठीक है? In a galvanic cell, oxidation and reduction reaction takes place what? Simultaneously. And potential associated with oxidation is called as E naught anode, and potential associated with reduction is called as E naught cathode. पण IUPAC म्हणते की ऑक्सिडेशन पोटेन्शियल घ्यायचा, काय घ्यायचा आणि कसा घ्यायचा हे मी तुम्हाला लास्ट लेक्चरला सांगितलेलं आहे.
So the potential associated with the redox reaction can be experimentally measured. For the measurement of the potential of two electrodes need to be combined together where the redox reaction occurs. सेल पोटेन्शियल फाइंड करण्यासाठी दोघांचे इलेक्ट्रॉड पोटेन्शियल्स तुम्हाला काय करावे लागतील तर ऍड करावे लागतील. ई नॉट सेल इज इक्वल्स टू ई नॉट कॅथोड प्लस ई नॉट काय असते तर एनोड असते. ठीक आहे. What would happen if potential of one of the electrode in the galvanic cell is 0? काय होणार? काय होणार तुम्ही सांगा मला. जर एका इलेक्ट्रॉडचं पोटेन्शियल काय आहे 0, तर जे काय तुमचं सेल पोटेन्शियल आहे ते दुसऱ्याचं पोटेन्शियल येणार आहे. फक्त साइन जर कॅथोड फाइंड करायचं असेल, काय फाइंड करायचं असेल आणि तुझा एनोड 0 आहे, काय 0 आहे, मग कॅथोडची व्हॅल्यू इज इक्वल्स टू ई नॉट सेल असणार आहे. पण जर तुम्हाला एनोड फाइंड करायचा आहे आणि कॅथोड काय आहे 0, तर तुमची ई नॉट एनोड जे असणार आहे मायनस ई नॉट सेल असणार आहे. येस ऑर नो? येस ऑर नो? हे बघा मी दोन कंडिशन सांगितले. जर तुमचा ई नॉट एनोड 0 दिलाय तर ई नॉट सेल इज इक्वल्स टू ई नॉट काय आहे तर कॅथोड आहे. येस ऑर नो? आता जर तुमचा ई नॉट कॅथोड 0 आहे, कोण 0 आहे, कोण 0 आहे, ई नॉट कॅथोड काय आहे 0, तर ई नॉट सेल इज इक्वल्स टू मायनस ई नॉट काय तर एनोड आहे. आलं लक्षात? हा यश समजतंय का बघ. सो कॅन वी मेजर द पोटेन्शियल ऑफ द सच गॅल्व्हॅनिक सेल? So there are two electrodes combined together and a redox reaction result. We measure the cell potential as an algebraic sum of electrode potential. One electrode potential is 0. Therefore, the measured cell potential is equal to the potential of other electrode. मी दोन्ही सिच्युएशन्स दाखवले तुम्हाला फॅक्ट मधले, कारण आपण दोन्ही रिडक्शन पोटेन्शियल घेत असतो. काय घेत असतो? काय घेत असतो? सो ई नॉट सेल इज इक्वल्स टू ई नॉट काय असते कॅथोड, किंवा ई नॉट सेल इज इक्वल्स टू मायनस ई नॉट काय असते एनोड, जर दुसरं 0 असेल तर. So from the foregoing argument, it follows it is necessary to choose an arbitrarily standard electrode as a reference point, and the chemists have chosen hydrogen gas electrode consisting of hydrogen gas. ज्याचं प्रेशर किती आहे 1 atmosphere. It is in contact with 1 molar H plus ion solution as a primary reference electrode. आणि ह्या प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रॉड जो आहे SHE स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रॉड, ह्याचा आर्बिटरीली सेल्फ इलेक्ट्रॉड पोटेन्शियल काय घेतलाय 0. काय घेतलाय इलेक्ट्रॉड पोटेन्शियल? सो द इलेक्ट्रॉड इज कॉल्ड एज स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रॉड. त्या इलेक्ट्रॉडला आपण काय म्हणतो? स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रॉड. सो we will see that latter SHE is not most convenient electrode. का सांगितलं SHE is not convenient? कारण 1 मोलार H प्लस आयन कॉन्सन्ट्रेशन किंवा पार्शियल प्रेशर 1 एटमॉस्फिअर H2 मेंटेन करता होत नाही. मग जर प्रेशर कॉन्सन्ट्रेशन आणि प्रेशरच काय करतो कंट्रोल करू शकत नाही, तर ती व्हॅल्यू फ्लक्च्युएट होणार. काय होणार? त्यामुळे इट इज नॉट अ प्रॉपर रेफरन्स इलेक्ट्रॉड. म्हणून त्यापासून आपण काय केलं? सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रॉड. काय फाइंड केला? सेकंडरी रेफरन्स. So several other electrodes, namely calomel, silver chloride, and glass electrodes with known potential are used as a secondary reference electrode, and the potential of these electrodes are determined using what? SH. Secondary reference electrode तर आपण काढला. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रॉड तर आपण काढला, पण तो जो काही सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रॉड काढला तो कसा काढलाय? प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रॉडचा वापर करूनच काढलाय. कोणाचा? कोणाचा?
प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रॉडचा वापर करूनच काढलेला आहे. सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रॉड तर काढला, पण तो सेकंडरी रेफरन्स इलेक्ट्रॉड प्रायमरी रेफरन्स इलेक्ट्रॉडचा रेफरन्स करूनच काय केलेलं आहे तर काढलेलं आहे. समजते का मी काय सांगितलं? येस ऑर नो? येस ऑर नो? ओके, ठीक आहे. सो अ रेफरन्स इलेक्ट्रॉड इज डिफाइंड as an electrode whose potential is arbitrarily taken as zero or it is exactly no. रेफरन्स इलेक्ट्रॉड त्याचं पोटेन्शियल झिरो आहे किंवा एक्झॅक्टली काय आहे तर माहित आहे. एकतर एक्झॅक्टली काय आहे माहित आहे किंवा झिरो आहे, काहीतरी एक आहे त्यामध्ये. ठीक आहे. स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रॉड. द स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रॉड मध्ये काय काय असते बघा. हा स्टँडर्ड हायड्रोजन इलेक्ट्रॉड आहे. कोण आहे हा? स्टँडर्ड हायड्रोजन. या स्टँडर्ड इलेक्ट्रॉड हायड्रोजन इलेक्ट्रॉड मध्ये काय असते की तुम्ही काय करताय, कंटेनर मध्ये 1 मोलार H+ आयन सोल्युशन घेताय. काय घेताय? काय घेताय? 1 मोलार H+ आयन सोल्युशन घेताय. ठीक आहे, फाईन. आणि त्यामध्ये जो इलेक्ट्रॉड डिप करताय ही कॉपर वायर असते बाळांनो. कोणती वायर असते? ही कॉपर वायर आहे. ह्या कॉपर वायरला तुम्ही ऍट द एंड प्लॅटिनम प्लेट लावताय. काय लावताय? आणि त्यावरती प्लॅटिनम ब्लॅक डिपॉझिट केलेलं असते. काय डिपॉझिट केलेलं असते? आणि हे बघा, सोल्युशनचं आणि ह्या पर्टिक्युलर वायरचं कॉन्टॅक्ट यायला नको म्हणून ह्याला एक परत सेपरेट ग्लास जॅकेट दिलेलं असते फक्त इलेक्ट्रॉडला. आणि त्यामध्ये मर्क्युरी फिल केलेलं असते. काय फिल केलेलं असतंय? मर्क्युरी. ऍज वेल एज इथं रिॲक्शन झाली तर हे बघा, ऑक्सिडेशन काय असणार आहे? H2 गॅशियस आहे. तर H2 गॅशियस देताना काय देते? 2H++ काय देते तर 2 इलेक्ट्रॉन, विच इज कॉल्ड एज ऑक्सिडेशन हाफ इक्वेशन. किंवा 2H+ + 2 इलेक्ट्रॉन काय देणार आहे तर H2 इन द गॅशियस स्टेट. रिडक्शन ऑफ हे दोनच रिॲक्शन होणार आहेत, एनोड म्हणून किंवा एनोड म्हणून किंवा एनोड म्हणून किंवा एनोड म्हणून किंवा कॅथोड म्हणून. मग एनोड आणि कॅथोड म्हणून जर ह्या रिॲक्शन होत असतील तर इथं हायड्रोजन गॅस जी लिबरेट होतीये ती सोल्युशन मध्ये परत परत मिक्स व्हायला नको. सोल्युशन मध्ये परत परत मिक्स व्हायला नको म्हणून अजून एक जॅकेट प्रोव्हाइड केलेलं असतं. त्या जॅकेटमध्ये एकतर H2 गॅस इझिली काय होत असते, बाहेर पडत असते, किंवा जर मला H2 गॅस असेल लागत असेल तर मी इथूनच पास करणार, म्हणजे ह्या सोल्युशनला डिस्टर्ब करणार. समज में आ रहा है? येस ऑर नो? येस ऑर नो? सो काय काय असते बघा SHE मध्ये. आणि SHE इम्पॉर्टंट आहे, विचारतात एक्झाम SHE मध्ये. गिव्ह द कन्स्ट्रक्शन, वर्किंग प्रिन्सिपल अँड डायग्राम and cell reaction, electrode reaction. SHE consists of what? Standard hydrogen electron consists of platinum plate coated with a platinum black used as an electrode. This plate is connected to what? External circuit through a sealed narrow glass tube containing mercury. It is surrounded by again an outer jacket. त्याच्या बाजूला अजून एक कसला जॅकेट असतो? आउटर जॅकेट असतो. आता द प्लॅटिनम इलेक्ट्रॉड इमर्स्ड केली जाते. कशामध्ये प्लॅटिनम इलेक्ट्रॉड इमर्स करतो? प्लॅटिनम इलेक्ट्रॉड कशामध्ये इमर्स करतो? द प्लॅटिनम इलेक्ट्रॉड इज इमर्स्ड इन 1 मोलार H+ आयन सोल्युशन अँड द सोल्युशन इज केप्ट इन अ सॅच्युरेटेड डिझॉल्व्ड H2. म्हणजे मॅक्सिमम अमाऊंट ऑफ H2 डिझॉल्व्ह केलेला असते, त्यापेक्षा जास्त H2 डिझॉल्व्ह होऊ शकत नाही. बाय बबलिंग हायड्रोजन गॅस अंडर 1 atmospheric pressure at the side tube of the jacket as shown in the figure. Platinum does not participate in the reaction because it is an inert electrode. कसला इलेक्ट्रोड आहे? It is an inert electrode and serves as a site for the electron transfer. इलेक्ट्रॉन ट्रान्सफर म्हणजे खालचे मी तुम्हाला हे दोन रिॲक्शन दाखवले की नाही, ही ऍज अ ऑक्सिडेशन आणि ऍज अ रिडक्शन. ती घडवण्यासाठी सरफेस, ती घडवण्यासाठी सरफेस. समजतं मी काय सांगते? येस ऑर नो? हा. आता फॉर्म्युलेशन. कोणताही इलेक्ट्रोड कसा असतो, पहिला त्याची
ॲक्वस स्टेट H प्लस ॲक्वस कॉन्सन्ट्रेशन किती असणार आहे तर 1 मोलार. किती कॉन्सन्ट्रेशन असणार आहे 1 मोलार कॉन्सन्ट्रेशन. सिंगल वर्टिकल लाईन हे काय देणार आहे एकतर H2 गॅशियस स्टेट मध्ये देणार आहे ज्याचं प्रेशर काय असणार आहे तर 1 ॲटमॉस्फिअर आणि हे सगळं घडणार कशावरती आहे तर प्लॅटिनम. आणि तुमचा E0H2 किती असतं E0H2 0. इलेक्ट्रोड पोटेन्शियल हायड्रोजनचा इलेक्ट्रोड पोटेन्शियल काय असतं 0. सो इथं बघा द प्लॅटिनम ब्लॅक capable of absorbing large quantity of H2 gas allows the change from gaseous to ionic form and reverse process to occur. दोन्ही रिएक्शन होऊ शकतात. हे बघा ही रिडक्शन आहे 2H प्लस 2 इलेक्ट्रॉन गेन करणार H2 देणार 2H प्लस H कॉन्सन्ट्रेशन 1 मोलर H2 gaseous 1 atmosphere E0H2 0.00 volt. ऍप्लिकेशन हे बघा ऍप्लिकेशन हा फिगर बघा इथं काय केलंय ज्याचं इलेक्ट्रोड पोटेन्शियल फाइंड करायचं आहे तो एनोड म्हणून वापरलाय आणि हायड्रोजन हा काय म्हणून वापरलाय हायड्रोजन इलेक्ट्रोड काय म्हणून वापरलाय कॅथोड. मग हे सगळं इलेक्ट्रॉन ट्रान्सफर विन्सपर होणार आणि इथं सेल पोटेन्शियल मेजर होणार. काय मेजर होणार मग जर E0 सेल मिळाला E0H2 0 आहे E0 एनोड इज इक्वल्स टू माइनस E0 सेल E0 एनोड इज इक्वल्स टू E0 एनोड इज इक्वल्स टू माइनस E0 सेल. समझ में आ रहा है क्या यस वर नो. सो बघा हे समजलं मी काय सांगितलं तुम्हाला हे हे आहे बघा हे मी जे दाखवलेलं ना तुम्हाला एका पेज वरती की E0 सेल 0.763 वोल्ट येते E0 कॅथोड काय असते तर 0 E0 एनोड फाइंड करायचा आहे मग तुमचा E0 सेल इज इक्वल्स टू काय असते तर मायनस E0 एनोड. म्हणजे तुमचं जर E0 एनोड किती असणार आहे E0 एनोड इज इक्वल्स टू मायनस 0.763 काय येणार आहे तर वोल्ट. आलं का लक्षात येस नो. ठीक आहे. सो आता बघा व्हॉट आर द लिमिटेशन बघा हे तर इलेक्ट्रोड पोटेन्शियलचं सांगितलं. हे बघा E0 सेल इज इक्वल्स टू E0H2 मायनस E0 Zn. सो E0 सेल इज इक्वल्स टू मायनस E0 Zn. मग E0 Zn किती येते आपलं मायनस 0.763 वोल्ट. डिफिकल्टीज इन SH. It is difficult to obtain pure and dry gas. The pressure of hydrogen gas cannot be maintained exactly at 1 atmosphere throughout the measurement. Throughout the measurement 1 atmosphere राहू शकत नाही. Next. The concentration of H plus ion solution cannot be exactly maintained at 1 molar. मी पहिलाच सांगितलं ना प्रेशर 1 atmosphere आपण मेंटेन करू शकतो ना कॉन्सन्ट्रेशन 1 मोलार मेंटेन करू शकतो. ड्यू टू बबलिंग ऑफ द गॅस इनटू द सोल्युशन वॉटरचं इव्हॅपरेशन होते. इव्हॅपरेशन ऑफ वॉटर टेक्स प्लेस. दिस रिझल्ट्स इन चेंजिंग द कॉन्सन्ट्रेशन ऑफ सोल्युशन. हायड्रोजन इलेक्ट्रोड हे बघा H प्लस ॲक्वस H2 गॅशियस प्लॅटिनम ही त्याची रिॲक्शन आहे. नर्स्ट इक्वेशन EH2 इथे बघा नर्स्ट इक्वेशन EH2 इज इक्वल्स टू काय असणार आहे EH2 इज इक्वल्स टू काय असणार आहे EH2 इज इक्वल्स टू E0H2 मायनस 0.0592 अपॉन काय येणार आहे तर 2 अपॉन काय येणार आहे 2 लॉग टू द काय असणार आहे बेस 10. मग आता प्रोडक्ट साईडला कोण आहे हायड्रोजन गॅस आहे. प्रोडक्ट साईडला कोण आहे प्रोडक्ट साईडला कोण आहे हायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस इथं काय येणार आहे तर पार्शियल प्रेशर ऑफ H2 डिवायडेड बाय काय असणार आहे H प्लस आयन. H प्लस आयनचं कॉन्सन्ट H प्लस आयन रेस टू काय असणार आहे 2. H प्लस आयन रेस टू काय असणार आहे इथं लक्ष द्या EH2 is equals to E0H2 minus 0.0592 upon
2 log to the base 10 partial pressure of H2 divided by H plus आयनचा कॉन्सन्ट्रेशन. आता माझा E0 H2 0 असतंय, त्यामुळे EH2 काय असणार आहे? EH2 is equals to minus 0.0296 डिवाइड केलं log to the base 10. मग जो काय तुम्हाला पार्शियल प्रेशर ऑफ H2 देतील आणि जो काय तुम्हाला H प्लस आयनचं कॉन्सन्ट्रेशन देतील त्याचं काय करायचं स्क्वेअर. मग तुम्हाला EH2 नॉन स्टँडर्ड कंडिशनला मिळणार. कुठल्या कंडिशनला मिळणार? कुठल्या कंडिशनला मिळणार? समजतं मी काय सांगते? कुठल्या कंडिशनला मिळणार आहे? नॉन स्टँडर्ड. येतं इथपर्यंत लक्षात? येस ऑर नो? आता नेक्स्ट बघा, गॅल्व्हॅनिक सेल. गॅल्व्हॅनिक सेल असे सेल्स जे आपण डे टू डे लाईफ मध्ये यूज करतो, हा, ज्यामध्ये केमिकल चेंजेस काय जनरेट करत असतात तर इलेक्ट्रिसिटी. दोन टाइप ऑफ गॅल्व्हॅनिक सेल आहे. एक प्रायमरी गॅल्व्हॅनिक सेल असते आणि काय असतं एक सेकंडरी गॅल्व्हॅनिक सेल असते. प्रायमरी गॅल्व्हॅनिक सेल असते ना, ते तुमच्या मोबाईल नाही, तुमच्या घरातले जे सेल्स असतात, रिमोट मध्ये घालणारे सेल, घड्याळमधले सेल, ज्यांना रिचार्ज करू शकत, असे सेल्स ज्यांना रिचार्ज करू शकत नाही, ते प्रायमरी गॅल्व्हॅनिक सेल्स. काय ते? गॅल्व्हॅनिक सेल्स. आणि सेकंडरी कोण आहेत तर तुमचा मोबाईल फोन किंवा जिथं तुम्ही रिचार्ज करू शकता की फॉरवर्ड रिॲक्शन त्यांची केमिकल चेंजेस काय जनरेट करते तर इलेक्ट्रिसिटी. केमिकल चेंजेस काय जनरेट करते? गॅल्व्हॅनिक्स. आणि उलट पण ऍक्ट होतात. चार्जिंगला लावला तुम्ही त्याला, कशाला लावला तर उलट होते. इलेक्ट्रिसिटी इज यूज टू प्रोड्यूस केमिकल चेंजेस. सो गॅल्व्हॅनिक सेल किती प्रकारचे आहेत? प्रायमरी आणि सेकंडरी. सो नेक्स्ट बघ, प्रायमरी voltaic cell. When a galvanic cell discharges during the current generation, the chemicals are consumed. In the primary voltaic cell, once the chemicals are completely consumed, cell reaction stop. मग काय सेल वापरचा नाही. So the cell reaction cannot be reversed even after reversing the direction of current flows, or these cells cannot be recharged or reused. So the most familiar is dry cell. आपण ड्राय सेल बघणार आहे काय. नेक्स्ट आहे सेकंडरी voltaic cell. सेकंडरी voltaic cell किंवा सेकंडरी ड्राय सेल. सेकंडरी voltaic cell, galvanic cell. In secondary voltaic cell, the chemicals consumed during the current generation can be regenerated. For this purpose, an external potential slightly greater than the cell potential is applied across the electrode. हा, and आता बघा, हा काय म्हटलं मी तुम्हाला? फॉर दिस पर्पज अन एक्सटर्नल पोटेन्शियल स्लाइटली ग्रेटर दॅन द सेल पोटेन्शियल is applied to the across the electrode, and this results in the reversal of the direction of the current flowing, causing the reversal of the cell reaction, and this is a recharging of the cell. तुमचे मोबाईल फोन बेस्ट एक्झाम्पल. The voltaic cells which can be recharged are called as secondary voltaic. सगळ्यात पहिला आपण ड्राय सेल बघायचं. ड्राय सेललाच आपण काय म्हणतो तर लीक लेन सेल. हा प्रायमरी voltaic सेल आहे. काय आहे? ज्याला रिचार्ज करू शकत, काय करू शकत नाही? रिचार्ज. बरं, ह्याला हा दिसतो कसा बघा. जो कंटेनर आहे, काय आहे? काय आहे? कंटेनर. हा जो कंटेनर आहे, हा कंटेनर झिंकचा कंटेनर आहे आणि तुमचा झिंक कंटेनर एनोड म्हणून ऍक्ट होतो. युअर झिंक कंटेनर ऍक्ट एज अ एनोड. आणि एनोडचं काय होतंय? ऑक्सिडेशन. एनोडचं काय होतंय? एनोडचं काय होतंय? ठीक आहे, फाईन. इथून मध्ये ग्रेफाइट आहे, ग्रेफाइट रॉड आहे. हा कसला रॉड आहे? हा कसला रॉड आहे? ग्रेफाइट रॉड. आणि हा ग्रेफाइट रॉड जो आहे, हा ग्रेफाइट रॉड ऍक्ट एज अ cathode. No, it does not participate in the reaction. It provides the surface for the reaction. Now, हा ग्रेफाइट आणि इथं जो मिक्सचर आहे, हा इलेक्ट्रोलाइट सोल्युशन जो असतो, तो इलेक्ट्रोलाइट सोल्युशन पेस्ट ऑफ NH4Cl आणि काय असते तर ZnCl.
सेमी सॉलिड स्टेटमध्ये असते, म्हणून त्याला ड्राय सेल म्हटलंय. जे एकदम लिक्विड पण नाहीये आणि एकदम सॉलिड पण नाहीये, एकदम लिक्विड पण नाहीये आणि एकदम सॉलिड पण नाही. बरं, ह्याचं ग्रेफाईटचं रिॲक्शन व्हायला नको, म्हणजे कार्बन बरोबर ऑक्सिजन बरोबर रिॲक्ट झाला अनुज, तर त्याचं ऑक्सिडेशन होऊन कार्बन कन्झ्युम होऊ शकतं ग्रेफाईट रॉड. म्हणून त्याला प्रोटेक्टिव्ह एक लेअर पुट केली जाते, आणि ती प्रोटेक्टिव्ह लेअर ही आहे, ज्याच्या अराउंड ही जी आहे ना, हे असं, हे कशाचे असते तर पेस्ट ऑफ मॅंगनीज डायऑक्साइड आणि काय असते तर कार्बन. आणि तुमचा ॲनॉड आणि इलेक्ट्रोलाइट, ॲनॉड आणि इलेक्ट्रोलाइट सेपरेट करण्यासाठी असं एक पेपर ठेवलेलं असतं. मग पेपरमुळे हे एम्प्टीनेस क्रिएट झाले. पेपर स्पेसर म्हणतो आपण त्याला. कारण इलेक्ट्रोलाइट डायरेक्ट जर कॉन्टॅक्ट मध्ये आला ना झिंकच्या, तर झिंक रिॲक्टिव्ह असते, लवकर खराब होणार, लवकर गंजणार, लवकर ऑक्सिडेशन होणार त्याचं. मग ह्या सगळ्या सेटअपला ऍट द एंड इथं ब्रास कॅप लावलेली असते. कसली कॅप लावलेली असते? कसली कॅप लावलेली असते? ब्रास कॅप. हे फिगर 100% इम्पॉर्टंट आहे, म्हणजे खूप खूप इम्पॉर्टंट हा फिगर. ड्राय सेल समजते का मी काय? हा 4 मार्काला विचारलं. ड्राय सेल, ड्रॉ द कन्स्ट्रक्शन वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ड्राय सेल. डायग्राम 2 मार्काला. असं केमिस्ट्रीमध्ये कधी फक्त डायग्राम येत नाही. सेल्स आले तर त्याचं वर्किंग प्रिन्सिपल, कन्स्ट्रक्शन आणि ह्याचे सेल रिॲक्शन. कसली रिॲक्शन? आता इथं बघा, लिकेज. इट इज अ सेल विदाउट लिक्विड कंपोनेंट. हा असा सेल आहे ज्यामध्ये लिक्विड कंपोनेंट, इलेक्ट्रोलाइट लिक्विड नाहीये, बट द इलेक्ट्रोलाइट इज नॉट कम्प्लिटली ड्राय. इट इज अ विस्कस पेस्ट, म्हणजे अशी पेस्ट की जी इझिली फ्लो होऊ शकत नाही. Construction. The container of the cell is made up of zinc, which serves as a anode, and it is lined from the inside with a porous paper to separate it from the other materials of the cell. An inert graphite rod. Graphite rod कसा आहे? Inert, म्हणजे तो रिॲक्शन मध्ये पार्टिसिपेट करणार. In the center of the cell is immersed in the electrolyte paste. In the center of the cell, immersed in the electrolytic paste, serves as a cathode. Now this graphite, it is surrounded by a paste of manganese dioxide and carbon black. Protect केलेलं असतं त्याला. आणि the rest of the cell is filled with electrolyte. It is a moist paste of what? Ammonium chloride, NH4Cl, and zinc chloride, ZnCl. Some starch is added to the paste to make it thick so that it cannot be leaked out. काय होऊ शकत नाही तो? बाहेर पडणार नाही. So the cell is sealed at the top to prevent drying of the paste by evaporation of moisture. See the figure. By the brass cap. कशामुळे? कशाने केलेलं असते? ब्रास कॅप. बरं ठीक आहे. मला सांगा, ॲनोडचं काय होणार आहे? ऑक्सिडेशन. ॲनोड एकच रिॲक्शन होते बाळांनो. झिंक इन द सॉलिड स्टेट काय देते? Zn2++ काय देते तर 2 इलेक्ट्रॉन. मज्जा बघा, हे 2 इलेक्ट्रॉन आहेत ना, हे इलेक्ट्रोलाइट मध्ये जातात. कशामध्ये जातात? इलेक्ट्रोलाइटच्या सोल्युशन मधून पास होतात. त्यामुळे इलेक्ट्रोलाइटच्या ऑक्सिडेशन्स मध्ये चेंजेस होतात. हा एनोड, झिंक इन द सॉलिड स्टेट गिव्स Zn2++ हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स? 2 इलेक्ट्रॉन्स. कॅथोडला काय होतं बघा, ऍट कॅथोड सगळ्यात पहिला अमोनियम क्लोराईड आहे ना. कोण आहे? अमोनियम क्लोराईड. सो इथं बॅलेन्सिंग साठी 2 टाइम्स घ्यायचं. 2 टाइम्स NH4+. हे 2 इलेक्ट्रॉन काय करते? गेन. इलेक्ट्रोलाइट आहे अमोनियम, तो 2 इलेक्ट्रॉन काय करतो? गेन करतो. आणि 2 टाइम्स काय देतं? अमोनिया इन द गॅशियस स्टेट प्लस हायड्रोजन गॅस. काय देते? काय देते? हायड्रोजन गॅस.
तर हा जो अमोनिया आहे असाच बसत नाही, हा परत मॅंगनीज डायऑक्साईड आहे ना, कुठं आहे मॅंगनीज डायऑक्साईड, कुठं होतं, ग्रेफाईटला सराउंड करणारा, त्याला रेड्यूस करतं. त्याला रेड्यूस करतं म्हणजे मॅंगनीज डायऑक्साईड जो आहे MnO2 जो आहे, हे फॉर्म झालेलं काय आहे तर हायड्रोजन जो आहे, कोण आहे फॉर्म झालेला हायड्रोजन. इथं काय करतंय बघा, Mn2O3 प्लस H2O ह्याला बॅलन्स करायचं फक्त. इथं मॅंगनीज ऑक्सिडेशन स्टेट काय होतं रे, +4. काय होतं, +4. इथं मॅंगनीज ऑक्सिडेशन स्टेट काय आहे रे, +3. मग काय झालं, डिक्रीज इन ऑक्सिडेशन नंबर, म्हणजे ह्याने इलेक्ट्रॉन काय केले, गेन. म्हणजे तुमच्या एनॉड झिंकने इलेक्ट्रॉन दिले, झिंकने इलेक्ट्रॉन पण देताना तर सोल्युशनला देतो, इलेक्ट्रोलायटिक सोल्युशनला देतो. कोणाला देतो, so when the cell operates, the current is drawn from the cell and metallic zinc is oxidized to Zn2 plus ion. The electrons liberated in oxidation at anode flows along the container, flows along the and migrates to cathode. So at cathode, पहिलं तर हे सोल्युशन मधलं असतं इलेक्ट्रोलाइट, तुमचं अमोनियम आयन 2 इलेक्ट्रॉन काय करते, गेन, आणि अमोनिया आणि काय देते तर डायहायड्रोजन गॅस. हायड्रोजन गॅस produced in the reduction reaction is oxidized by MnO2, पण स्वतः MnO2 रेड्यूस होतो. स्वतः MnO2 काय होतो, स्वतः MnO2 काय होतो, and prevents its collection at cathode. So H2 plus 2MnO gives Mn2O3 plus H2. So the net reduction reaction at cathode is, हे दोन्ही रिएक्शन ऍड करायचे, ही वाली रिएक्शन, कॅथोडची ही वाली रिएक्शन आणि ही रिएक्शन, हे दोन्ही रिएक्शन काय करायचे, ऍड. मग ही कॅथोडची रिएक्शन झाली. 2NH4 plus 2 times MnO2 plus 2 electron gives Mn2O3 plus 2NH3 plus H2O. नेट सेल रिएक्शन काय असणार आहे, दोघांचा ऍडिशन, दोघांचा एनोडचा आणि कॅथोडचा ऍडिशन, नेट सेल रिएक्शन. तर बघा, द अमोनिया प्रोड्युस्ड, इथं बघा हा जो अमोनिया प्रोड्यूस झालेला असतो ना इथं, हा Zn2 प्लस बरोबर कंबाईन होतो आणि कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स देतं. कसला कॉम्प्लेक्स देतं, Zn2 प्लस बरोबर अमोनिया कसं कंबाईन होतं, तर ह्याचं जे लोन पेर असतं ना अमोनियाचं, अमोनियावरच्या नायट्रोजनचं लोन पेर जो असतो, त्या लोन पेरला कशामध्ये कन्वर्ट करतो, तो बॉन्ड पेर, कोऑर्डिनेटेड कॉम्प्लेक्स फॉर्म होतो. ह्याचा एक ड्रॉबॅक आहे, तुमचा हायड्रोजन जेव्हा ऑक्सिडाइज होतो, हा H2 आहे ना, H2 हा ऑक्सिडाइज झाला, ऍक्च्युली H+ मध्ये कन्वर्ट झाला, तर तो ऍसिडिक कंडिशन क्रिएट करून झिंक कंटेनरचा करोजन लवकर करू शकतो. म्हणजे तुमचा ड्राय सेलचं लाईफ स्पॅन काय करू शकतं, कमी. मग त्यासाठी आता रिप्लेसमेंट केलंय. काय रिप्लेसमेंट केलंय, तर तुमचा जो NH4Cl आहे, इथं बघा अल्कलाइन ड्राय सेल मध्ये थोडंसं रिप्लेसमेंट आहे. The Lee clench dry cell works under the acidic condition. Due to the presence of NH4Cl, the difficulty with the dry cell is that zinc anode corrodes due to action of H plus ions from the NH4 ions. This results in shortening the lifespan of the dry cell. So to avoid this, a modified or a dry cell called as alkaline dry cell, ज्यामध्ये आपण काय करतो, NH4Cl आहे ना, काय आहे, NH4Cl ला रिप्लेस करतो NaOH न किंवा KOH. इथं बघा, NH4Cl ऐवजी NaOH किंवा KOH, H+ आयन फॉर्म व्हायचा संबंध येतच, मग लाईफ स्पॅन वाढते.
So alkaline dry cell has a longer life than acidic dry cells in zinc corrode more slowly. समजलं काय?